नमस्कार मित्रांनो. काल राहुल गांधी यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी मोठा खुलासा केलेला आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यावर मोठा आरोप केलेला आहे, बॉम्ब फोडलेला आहे. तर मित्रांनो, त्यांचं असं मत आहे की कर्नाटकामध्ये मागच्या लोकसभा इलेक्शनमध्ये 2024 मध्ये 1 लाखापेक्षाहून जास्त मतांची चोरी झालेली आहे, असं कर्नाटकामध्ये नाही बऱ्याच राज्यांमध्ये झालेलं आहे. तर मित्रांनो, एक एक व्यक्ती 4 वेळा मतदान करतो. एकच व्यक्ती वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांचं मतदान करतो. तर मित्रांनो, तर आपण तिने एक उदाहरण दिलेलं आहे त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये. तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे खूप. तर आपण स्वतः लॅपटॉपवरती त्यांच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करूया. तर मित्रांनो, चला तर पाहूया. तर मित्रांनो, हा आहे पहिला एपिक नंबर राहुल गांधी यांनी सांगितलेला. तर नाव आहे गुरकिरत सिंग डांग, वय आहे 27, रिलेटिव्हचं नाव आहे रणबीर सिंग डांग, स्टेट आहे कर्नाटक. तर मित्रांनो, त्यांचा पोलिंग स्टेशन तुम्ही पाहू शकताय. तर त्यानंतर हे दुसरं एपिक नंबर आहे, तर पाहू शकताय तुम्ही. तर मित्रांनो, पाहू शकताय परत नाव आहे गुरकिरत सिंग डांग, वय 27, रणबीर सिंग डांग. तर इथं तुमचं पोलिंग स्टेशन चेंज झालेलं आहे मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही, रूम नंबर 2 आहे. तर हे आहे मित्रांनो तिसरं एपिक नंबर राहुल गांधी यांनी सांगितलेला. तर पाहू शकताय तुम्ही. तर परत मित्रांनो, नाव गुरकिरत सिंग डांग, वय 27, रिलेटिव्हचं नाव रणबीर सिंग डांग. तर इथं परत पोलिंग स्टेशन चेंज झालेलं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता हे शेवटचं 4थं एपिक नंबर आहे. तर परत तुम्ही पाहू शकताय गुरकिरत सिंग डांग, वय 27, स्टेट कर्नाटका. तर इथं पाहू शकता तुम्ही परत त्याचं पोलिंग स्टेशन चेंज झालेलं आहे.